मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पुण्याचा दबदबा निरंतर वाढत चाललेला आहे. याचं कारण असं की 2024 पासून पुण्यात 135 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचे कार्यालय सुरू केलेले आहेत. आणि हे काही कोणी त्रयस्थ माणसाने सांगितलं आहे किंवा कोणी सामान्य संस्थेने सांगितलं आहे असं नाही, तर KPMG ही जी आंतरराष्ट्रीय ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस अंतर्गत काम करणारी संस्था आहे तिने, आणि अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेने, आणि रिसर्च फर्म जी आहे अनअर्थ IQ, या तिघांचा जो अभ्यास आणि जो अहवाल आहे त्याच्या निष्कर्षामध्ये ही मांडणी करण्यात आलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक कंपन्यांनी पुण्याला प्राधान्य देण्याचं कारण म्हणजे इथे अत्यंत चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या जागा किंवा कार्यालयीन कार्यक्षेत्र उपलब्ध आहेत. दळणवळणाच्या चांगल्या सोयी म्हणजे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा, पुण्यात विमानतळाची सुविधा, जायला यायला चांगले रस्ते आणि इंटरनेटची सुविधा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये जास्त करून इंग्रजी, त्याच्यानंतर युरोपियन भाषा यामध्ये काम करू शकणारे अत्यंत चांगलं, अत्यंत कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ असं मनुष्यबळ पुण्यात उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्लोबल कॅपॅबिलिटीज सेंटर्स यांची संख्या निरंतर पुण्यात वाढत चाललेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की वित्तीय वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर 2025मध्ये 62 कंपन्यांनी पुण्यामध्ये आपली कार्यालयं उघडलेली होती. त्याच्यानंतर 48 कंपन्या या 2024मध्ये सुरू झालेल्या होत्या, आणि 2026मध्ये आत्तापर्यंत म्हणजे साधारण जानेवारी ते जून 2026पर्यंत 25 कंपन्यांनी आपली आंतरराष्ट्रीय दर्जाची कार्यालयं पुण्यात सुरू केलेली आहेत. त्यामुळे पुण्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा वाढत चालला आहे आणि नाव दुमदुमत आहे. ह्याच्यासाठी आपले जे कॉर्पोरेट सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, आणि दळणवळण क्षेत्र, त्याच्यानंतर तांत्रिक संसाधनं उपलब्ध करून देणारं क्षेत्र आणि मनुष्यबळ क्षेत्र हे सगळे याला कारणीभूत आहेत. कारण तसं चांगलं पूरक आणि पोषक असं वातावरण पुण्यात आढळलं असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरील कंपन्यांचा ओघ आणि कल हा पुण्याकडे वाढत चाललेला आहे. आता पुण्यामध्ये जवळपास 500 ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आहेत, आणि भारतात जो आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ओघ वाढलेला आहे त्याच्या 14% एवढं हे प्रमाण आहे, असं हा अभ्यास आणि त्या अभ्यासातून निर्माण झालेला अहवाल दाखवतो. आता ह्या 500 कंपन्या ज्यांनी भारतात आपलं पुण्यात ज्यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे, त्याच्यामधल्या 270 कंपन्यांचं मुख्यालय हे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेमध्ये आहे. आता येत्या 2000 म्हणजे सन 2030पर्यंत म्हणजे 2026चे 6 महिने उलटून गेलेत, उरलेले 6 महिने आणि उरलेले 4 वर्ष, अशा या 4 वर्ष 6 महिन्यांमध्ये आपला जो आकडा 500चा आहे पुण्याचा, तो 680पर्यंत जाण्याची शक्यता
व्यक्त करण्यात आलेली आहे. आता हे ज्या 500 कंपन्यांनी आपल्या मुख्यालय पुण्यात स्थापन केलेले आहेत, त्यांनी 2,20,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. विशेषतः तांत्रिक क्षेत्रातील लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुण्यातल्या जवळपास 46,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता ह्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला फायदा कुठून होतोय, तर त्यांना जे तांत्रिक मनुष्यबळ आहे ते पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि या भागातून उपलब्ध होत आहे. आणि बाकीच्या शहरांपेक्षा पुण्यामध्ये त्यांना राहणे, खाणे, पिणे, इतर जे खर्च आहेत ते कमी प्रमाणावर आहेत असा हा अभ्यास सांगतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा पुण्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन वाढण्यात होणार आहे. आणि पुण्यात जे टेक्निकल टॅलेंट, तांत्रिक जे कुशल असं मनुष्यबळ आहे, पायाभूत सोयी सुविधांची उपलब्धता आहे आणि तंत्रज्ञानातलं संशोधन असेल किंवा त्याच्यामधले आणखी शास्त्रीय दृष्टीने काम करणारे मनुष्यबळ असेल, काम करणारे शास्त्रज्ञ असतील, आणि ह्या सगळ्यांमुळं पुण्याला निरंतर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरकडून मागणी वाढत चाललेली आहे. आता ह्या सगळ्यांचा फायदा पुण्याचा व्यापार उदीम, पुण्याचं नाव आणि त्यामुळे पुण्याला करावी लागणारी विविध क्षेत्रातील विकास आणि प्रगतीची कामं याच्यावर होणार आहे. आणि आपल्याला केंद्र, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना एकत्रित येऊन ह्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला आवश्यक अशा सर्व सोयी सुविधा यापुढे सुद्धा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत, जेणेकरून यांची संख्या निरंतर वाढत जाऊन ती 1000चा आकडा पार करेल आणि पुण्याला अनेक रोजगार, व्यापार, उदीम, स्वयंरोजगार, त्याच्यानंतर इनोव्हेशन आणि त्याच्यानंतर नवीन काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील असं म्हणायला काही हरकत नाही. आता या ग्लोबल ऑर्गनायझेशनचे जे लोक आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत, त्यांनी ह्या सगळ्यांची पुष्टी केलेली आहे, अनुमोदन दिलेलं आहे. या सगळ्याचा लाभ पुण्याचे जे विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी जरूर करून घ्यायला हवा. आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या माध्यमातून पुण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होऊन ते पुण्याचं जीवनमान, पुण्याचं अर्थकारण, पुण्याचा व्यापार, पुण्याची हॉस्पिटॅलिटी उद्योग, पुण्याचं अभ्यास, पुण्याचं सांस्कृतिक वातावरण, पुण्याचं सामाजिक वातावरण, पुण्याचं शैक्षणिक वातावरण आणि पुण्याकडे विविध दृष्टीने होणारं पर्यटन, या सगळ्यांच्या वृद्धिंगत होण्यात होवो अशी आपण या निमित्ताने एक आशा व्यक्त करूया. तर तुम्हाला या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आणि पुण्यात निर्माण होणारं टॅलेंट पूल याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक आणि शेअर करा, माझे रील लाईक आणि शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार या सगळ्यांना माझे रील फॉलो करायला सांगा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि असंच वेगळ्या वाटेवरचं नवं काही ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा असं मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण तुम्ही जोडलेले राहात, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं, काहीतरी प्रेरक, पोषक, काहीतरी लाभदायक, काहीतरी नवं असं तुमच्या कानावर पडेल याची मी तुम्हाला खात्री देतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.